तर आज आपण पाहूया की EMI काय असतात, किती प्रकारचे EMI असतात, आपण त्याचा कसा यूज करू शकतो, आपण त्याचा स्ट्रॅटजी त्यानुसार कशी बनवू शकतो ते आज आपण पाहूया. सध्या मी गो चॅटिंग ओपन केलं आहे, त्याच्यावरती आपण EMI ऍड करून पाहूया. सध्या मी कोणती पेअर सिलेक्ट करतोय, आपण नॉर्मली कोल्ड सिलेक्ट करूया. फाईव्ह मिनिटचा टाइम फ्रेम सिलेक्ट केला आहे. इथं तुम्हाला इंडिकेटरचा ऑप्शन दिसेल, यामध्ये जाऊन आपल्याला सिंपली EMI सर्च करायचं आहे. मूविंग एव्हरेज, एक्सपोनेन्शियल मूविंग मूविंग एव्हरेज. तर मूविंग एव्हरेज टाकलेलं इथं आलेलं आहे. सेकंड नंबरला ऑप्शन एक्सपोनेन्शियल मूविंग एव्हरेज. आता मूविंग एव्हरेज दोन प्रकारचे असतात, एक सिंपल मूविंग एव्हरेज त्याला SME म्हणतात, आणि एक्सपोनेन्शियल मूविंग एव्हरेज त्याला आपण EMI म्हणतो. सध्या आपण EMI पाहूया की EMI काय असतो. आपल्याला दोन EMI हवे आहे, त्यासाठी आपण त्याच्या व्हॅल्यू फर्स्ट EMI ची व्हॅल्यू 50 पुट करूया, सेकंड EMI ची व्हॅल्यू 100 पुट करूया. याच्यामध्ये तुम्ही ते एडिट ऑप्शन मध्ये करू शकता. दोन्ही EMI मी आता ऍड केलेलं आहे. आता यामध्ये दिसेल, मी जर झूम करून दाखवतो. यामध्ये दोन EMI लावलेले आहेत. आता सध्या जी ब्ल्यू लाईन लावलेली आहे ते 50चा EMI आहे, आणि जे ऑरेंज लाईन आहे तो 100चा EMI. आता EMI हे दोन प्रकारचे असतात. मी तुम्हाला सांगितलं की सिंपल मूविंग एव्हरेज अँड एक्सपोनेन्शियल मूविंग एव्हरेज. सिंपल मूविंग एव्हरेज काय होतं की, आता EMI म्हणजे काय ते एकदा समजून घे की EMI चा मिनिंग काय. EMI काय दाखवतं, आता आपण चूज केलेले जे EMI आहे, एक आहे 50चा EMI, एक आहे 100चा EMI. आता 50 मूविंग एव्हरेजचा याचा मिनिंग काय होतो, तर 50चा मूविंग एव्हरेज म्हणजे प्रिव्हियस जेवढ्या पण 50 कॅन्डल असतील पूर्ण त्याचं ॲव्हरेज म्हणजे 50चा मूविंग एव्हरेज, आणि जो 100चा मूविंग एव्हरेज आहे त्याचा जो 100चा EMI आपण सिलेक्ट केलेला आहे त्याचा अर्थ की प्रिव्हियस जेवढ्या पण 100 कॅन्डल झालेला आहे त्याचा एक ॲव्हरेज म्हणजे 100चा मूविंग एव्हरेज. आता हे कसं वर्क करतं आणि आपण ह्याचा कसा यूज करू शकतो त्या पाहूया याच्यामध्ये. आणि सिंपल मूविंग एव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूविंग एव्हरेज मध्ये तुम्हाला डिफरन्स सांगतो की सिंपल मूविंग एव्हरेज थोडं स्लो रिॲक्ट करतं, आपल्याला लेट एंट्री देतं कन्फर्मेशन, आणि एक्सपोनेन्शियल मूविंग एव्हरेज नावाचं तसं तुम्ही पाहू शकता की एक्सपोनेन्शियल म्हणजे एक्स्ट्रा थोडंसं की आपल्याला अर्ली इंटरेस्ट देणार आहेत. आता आपण याचा यूज कसं करू शकतो. फर्स्ट पॉईंट म्हणजे आपण यानुसार आपण ट्रेंड फाइंड करू शकतो. तर ट्रेंड कसा फाइंड करायचा याच्यामध्ये सिंपली तुम्ही पाहायचं की आपल्याला एक बुलिश क्रॉसओव्हर आणि एक बेरिश क्रॉसओव्हर. आता आपण बुलिश क्रॉसओव्हर पाहूया की जेव्हा आपण 50चा EMI 100च्या EMI ला बुलिश क्रॉसओव्हर करेल, जेव्हा खालून वरती क्रॉसओव्हर करेल तेव्हा आपल्याला कशा प्रकारे एंट्री प्लॅन करता येईल आपल्याला, तर ते कसं एक पाहूया. जेव्हा पण आपला 50चा EMI 100च्या EMI ला जेव्हा अपसाईडला क्रॉस करेल तर तेव्हा सिंपली समजायचं की आपण ट्रेंड बुलिश आहे, ट्रेंड अप ट्रेंड चालू आहे. आणि जेव्हा पण 50चा EMI 100ला बेरिश क्रॉसओव्हर देईल तेव्हा समजायचं की ट्रेंड बेरिश आहे. आपल्याला यानुसार आपण ट्रेंड कन्फर्मेशन करू शकतो व आपल्या इंटरेस्ट रिड्यूस करू शकतो, आणि ट्रेंड सोबत आपण एंट्री प्लॅन करू शकतो. तर इथं पाहूया आपण आता एंट्री प्लॅन कशी करायची याच्यामध्ये. आपण हा सिंपल क्वेश्चन तुम्हाला दाखवतो मी. जेव्हा आपण बुलिश क्रॉसओव्हर होईल त्या साईडला आपल्याला अपसाईडची एंट्री प्लॅन करायची. तर ते अपसाईडची एंट्री कशा प्लॅन करायची मी तुम्हाला दाखवतो की जेव्हा पण अपसाईडला बुलिश क्रॉसओव्हर झाला,
जेव्हा आपण ईएमए वर कॅन्डल येऊन रिटेस्ट करून एक सिंपल कॅन्डलिस्टिक पॅटर्न, तुम्ही जे कॅन्डलिस्टिक पॅटर्न शिकला, डोजी, मारोगोजू, एंगल्फिंग पॅटर्न, हे जे शिकला तुम्ही, आता हे सिंपल 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 म्हणजे बेसिक गोष्टींना तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे. आता सिंपल पाहूया आता आपण इथं कसं फॉर्म झाला आहे. ईएमए जे आहे ते आपल्याला एक ऍज अ सपोर्ट अँड रेजिस्टन्स काम कसं करतं ते तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल इथं पाहायला मिळेल की ईएमए जेव्हा क्रॉसवर दिलेला आहे त्याने 50च्या ईएमए वर 100चा ईएमए रिटेस्ट केला आहे. आपल्याला सिंपली इथे एंट्री आरामशीर मिळेल. इथे तुम्हाला हा पॅटर्न पाहायला मिळेल. ठीक आहे, इथं तुम्हाला एक पॅटर्न पाहायला मिळेल की जेव्हा आपण मार्केटने एकदा क्रॉसवर दिलेला आहे तेव्हा मार्केटने एक हॅमर कॅन्डल बनवले आहे रिटेस्ट करून. तेव्हा तिथं आपल्याला एक प्रॉपर बुलिश ट्रेंडचं एंट्री सिग्नल मिळाला आहे. आपण इथं एक एंट्री प्लॅन करूया. नवीन चार्ट असल्यामुळे ते एंट्रीचा प्लॅन काही आपल्याला मिळत नाही एंट्रीचं. ठीक आहे, तुम्ही इथं सिंपली जर पाहू शकता तर इथून तुम्ही सिंपल सिंपली तर तुम्हाला पाहायला मिळेल की ईएमए रिटेस्ट करून अपसाइड एंट्री दिलेला आहे. आपल्याला बुलिश ट्रेंड चालू आहे तर कन्फर्म झालेला आहे. आपल्याला फक्त अपसाइडला अप ट्रेंड मध्ये एंट्री पाहिजे प्लॅन करायचं. जसं की ते परत एकदा सपोर्ट घेतलेला आहे. आता ऍज अ रेजिस्टन्स कसं काम करतं पाहायचं आपल्याला. जो 50चा ईएमए आहे त्याने 100च्या ईएमए ला क्रॉसवर केलेला आहे खालच्या साईडला. तेव्हा त्यांनी परत एकदा रिटेस्ट केलेला आहे. ऍज अ रेजिस्टन्स वर्क करत आहे आता ईएमए. इथं परत एकदा पाहू शकता ऍज अ रेजिस्टन्स वर्क करत आहे याच्यामध्ये. ठीक आहे, पाहूया. 8 मिनिटं बोललोय.